श्री स्वामी समर्थ. आपण दररोजच्या जेवणामध्ये जे खातो, जिथे आपण जेवण बनवतो, ती जागा स्वच्छ, पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेली असावी. कारण आपण जे खातो त्यापासूनच आपल्या शरीराची रचना तयार होते व आपले विचार देखील आपल्या आहाराविहारावरच अवलंबून असतात. त्यासाठी आपण जे जेवण बनवतो ती जागा खूप पॉझिटिव्हिटीने भरलेली असावी. त्यासाठी तेथील जागेची, चुल्हीची, गॅसची पूजा करणे खूप गरजेचे असते. रोज सकाळी आपण स्वयंपाकघरामध्ये गॅसची, अग्निदेवाची पूजा करणे, त्यामागे धार्मिक, मानसिक आणि व्यावहारिक असे तीनही अर्थ आहेत. गॅसची पूजा का करावी? अग्निदेवाचा सन्मान. हिंदू धर्मामध्ये अग्नीला देव मानले जाते. अन्न शिजवणे हे पवित्र कर्म आहे, म्हणून अग्नीला वंदन केले जाते. अन्न पवित्र राहावे, देवाचे स्मरण करूनच बनवलेले अन्न सात्विक व सकारात्मक मानले जाते. घरात सुख समृद्धी यावी. रोज पूजा केल्याने घरात शांतता, समाधान आणि लक्ष्मीचा वास मानला जातो. सुरक्षिततेची भावना. गॅस सुरू करण्याआधी गॅसची पूजा केल्याने मन ताजतवानं, प्रसन्न राहतं. कृतज्ञतेची भावना. रोज मिळणाऱ्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानले जातात, त्यासाठी गॅसची पूजा केली जाते. तर आता पूजा कशी करायची? सकाळी अंघोळीनंतर किंवा हातपाय धुवूनच स्वयंपाकघरात जावे. गॅसवरील जागा नीट स्वच्छ करावी. गॅसवर किंवा बाजूला कुंकुमाचा टिळा लावावा. हळद कुंकू वाहावे. अधिक शुभ मानले जाते. शक्य असला छोटा दिवा, अगरबत्ती, कापूर सुद्धा आपण तिथे लावू शकतो. फळे फुले अर्पण करावी. त्यानंतर अग्निदेवाचे स्मरण करून किंवा मनातल्या मनात आपण ओम अग्नेय नमः असे नामस्मरण करावे. आपल्याला जर रोज शक्य नसेल होत आपल्या गॅसची, चुल्याची किंवा स्वयंपाकघरात जे काय आहे त्या वस्तूची पूजा करणे, तर आपण कमीत कमी सोमवार, गुरुवार किंवा सणाच्या दिवशी तरी ही पूजा करावी. विशेष करून अमावस्या, पौर्णिमा व विशेष सणवारांना ही पूजा करावी. पूजा केल्यामुळे आपल्या मनामध्ये राग, चिडचिड मनातून नाहीसा होतो व आपण विशेष करून राग, चिडचिड किंवा अहंकार, क्रोध मनामध्ये ठेवून स्वयंपाक करू नये. कारण आपण जे बनवतो ते आपल्या घरातील जवळच्या व्यक्ती असतात, तेच ते जेवण जेवतात व त्यांच्या मनावर देखील तसाच परिणाम होतो.